महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना यांच्यातर्फे नागरिकांना जनजागृती करण्यात आली। मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये सामान्य आणि गरीब नागरिक यांना आपल्याला कोणकोणत्या सुविधा शासनाकडून मिळत आहे याबद्दल आरोग्याविषयी माहिती देण्यात आली आणि आपल्यापर्यंत येतो का किंवा आपल्याला माहिती आहे का याबद्दल सविस्तर माहिती या गरीब ग्रेड संघटना यांनी सामान्य गरिबांना दिली। यावेळी संस्थापक अध्यक्ष दिलीप गायकवाड, सल्लागार हिम्मतराव देशमुख, तज्ज्ञ सल्लागार ॲडव्होकेट पुरुषोत्तम बासगड, प्रदेश अध्यक्ष गजानन पळसकर, लेखक व पत्रकार नागेश कांगणे, शाखा प्रमुख बंडू गोहगाव दांडे, भाजप उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, तंटामुक्त अध्यक्ष डॉक्टर मारुती वानखेडे, पोलीस नारायण वानखेडे, गणेश जाधव सर, विठ्ठल वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे, प्रकाश जाधव, ज्ञानेश्वर वानखेडे, माणिकराव वानखेडे व मारुतीराव देशमुख गावातील सर्व नागरिक उपस्थित होते। 5 लाखापर्यंत तुम्हाला फुकट योजना आहे। आपण दवाखान्यात जातो, साधारण आपल्याला ताप वगैरे काहीतरी येते, आपल्याला कोरोना नसला तरी डॉक्टर मध्ये तुम्हाला कोरोना आहे आणि आपल्या त्या कारणावर तो पैसे काढून घेते। आपल्याला सुट्टी झालीत मध्ये एक दिवस थांबा, तू कशाला, तू आमचा पाहुणा आहे का, आम्हाला कशाला थांबून राहिला, आम्हाला सुट्टी झाली ना, पण एक दिवस तुमचा वाढवला तर त्याचे पैसे वाढतात, तेवढे पैसे तो शिल्लकचे आपले काढून घ्यायला लागला। ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला गोष्टीची काही माहिती नाही, या सगळ्या गोष्टीची माहिती करून घ्या। आपलं गाव आज 50, 60, 70 वर्षापासून 80 वर्षाचे किसन काका यांच्यापेक्षाही बुजुर्ग माणसं या गावामध्ये आहेत आणि राहतात। परिस्थिती आपल्या गावाचा विकास का नाही, आपलं गाव का सुधारलं नाही। मी ग्रामपंचायतच्या वेळेस सांगितलं होतं निवडणुकीच्या वेळेस की हा बदल करा, पण कोणालाही पटलं नाही, लोकांनी बदल केला नाही। हे गाव गरिबासाठी नाही, हे गाव मोठ्यासाठी आहे आणि मोठ्यानं त्याच्या खळग्या भरायच्या आणि गरिबानं गरीबच राहायचं। तुम्ही कामाला आले पाहिजेत। या गावामध्ये फक्त 3 माणसं श्रीमंत आहेत, सुरेश वानखेडे, दिगंबर वानखेडे आणि भागवत वानखेडे। या 3 माणसांनी मिळून या गावाचं पहिल्यापासून वाटोळं केलं, गावाचा सुधारणा केला नाही, करणार नाही। हे इथं भांडतात, मेकरात जाऊन एक बसतात, एकमेकाचे पुळके गातात आणि तुमच्यासाठी हे लोक काहीच करत नाही, करणार नाही। तरी तुमचा भरोसा त्याच्यावर आहे तर आणखी याच्यापेक्षा डबल वाढवा, आणखी डबल त्यालाच निवडून द्या। आमचं काही म्हणणं नाही, आमचं काही जाणार नाही, पण तुम्ही गरीबाचे गरीब याच्याविषयी होणार हे लक्षात ध्यानात ठेवा तुमच्या, आणि तुम्ही सुधरा, तुमचं आयुष्य सुधरवा, तुमच्या लेकराबाळाचं आयुष्य सुधरवा। या ठिकाणी जास्ती वेळ झाला, मी तुमचा वेळ जास्ती घेणार नाही। सांगण्यासारखं बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या प्रपंचासाठी या ज्या गरीब ग्रेड योजनेने ह्या ज्या योजना आणल्या, या योजनेचं मी आपल्या दीपकच्या मोबाईलवर आताच हे बोलवून घेतलं त्याचं, आणि सगळ्या योजना माहीत आहेत आणि त्या सगळ्या योजनाचं एक फलक आपण हिम्मतराव बापूच्या इथे लावू। कोणाला कोणत्या योजनेचं काम आहे त्या योजनेच्यासाठी त्या योजनेचं सगळं काम, आणि ते पाहून की आपल्याला कोणतं काम आहे, आपल्याला विहीर खोदायची, आपल्याला घरकुल करायचं, सगळ्या प्रधानमंत्री कार्यालयातून सगळ्या योजना आहेत। पण आपला कागद, माझं घरकुल आलं नाही, मला महाराज भेटत का, महाराज म्हणतात का माझं घरकुल आलं नाही। अहो महाराज, तुमच्या जी फाईल पाठवली, जे कागद दिला त्याच्या त्रुटी आहेत, आणि त्रुट असली तर ऑनलाईनमध्ये कोणतंच काम होत नाही। हे सगळ्याला तुम्हाला, आम्हाला आता सगळ्याला समजते। अशा या सर्व समुच्चयानं या देशाची एक धुरट आम्ही अंमलात आणण्याचं काम करणार आहोत। बांधवांनो, या खेडेगावामध्ये असलेला मनुष्य, असलेला कास्तकार, असलेला भूमिहीन गरीब हा आहे तसा कारण काय आहे? शासनाच्या योजना या माणसापर्यंत पोहोचल्या नाहीत, हे एकमेव कारण आहे। आणि हा देश जर, आपला भारत देश, आपला महाराष्ट्र जर संतांची भूमी आहे तर या ठिकाणी सैतान निर्माण झालेले आहेत, संतांच्या विचारावर चालणारी भूमी आहे। परंतु हे आजपर्यंत जे योजना आहेत या माणसापर्यंत पोहोचवल्या का नाही? आणि म्हणून या महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं आम्ही संपूर्ण योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत। समजून घ्या, आजचा कार्यक्रम आम्ही शासनाचे प्रतिनिधी नाही, आम्हाला कसल्या प्रकारचा पगार नाही, आम्ही कसल्या प्रकारचा लाचखोरी नाही, परंतु तुमची परिस्थिती सुधारावी, आमची देखील परिस्थिती सुधारावी म्हणून या संघटनेची या ठिकाणी स्थापना केली। बांधवांनो, तुम्हाला सांगतो की आजचा हा तुमचा वेळ, अमूल्य वेळ आम्ही घेतलेला आहे, तर हा अमूल्य वेळ वेस्टेज नाही। समजून घ्या, साहेबांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आयुष्यमान भारत योजना किती वर्षांपासून आहे आणि तिचा उपयोग कोण घेते आहे, याच्याकरता हा कार्यक्रम माननीय हिम्मतराव बापू देशमुख यांनी लावलेला आहे। तुमच्यापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे, दारिद्र्य रेषेच्या कार्ड असलेल्या धारकापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे। आणि म्हणून बांधवांनो, अशा योजना तुमच्यापर्यंत, पूर्ण योजना, जेवढ्या योजना केंद्र सरकारच्या आहेत
ज्या राज्य सरकारच्या आहेत ह्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहोत. ते आम्ही आमच्या संघटनेमार्फत करणार आहोत. आणि विशेष म्हणजे कोणत्याही गोरगरिबाकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून गव्हर्नमेंटच्या ठिकाणी तहसीलमध्ये असो किंवा जिल्हा परिषदेच्या ठिकाणी असो पंचायत समितीच्या ठिकाणी केलेलं ते काय झालं नाही, त्याच्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी ऑफिसमध्ये असतात, त्यामुळे वेळ लागू शकते. पण त्या कामाचा छडा लावणं हे आमचं काम राहील. त्याला वेळ लागल, ताबडतोब होईल. जी त्याची पाठपुराव्याची पद्धत आहे ती आम्ही चांगल्या पद्धतीने करू. आम्ही असं नाही की फोन लावून होईल जाईल ते काहीच नाही. तुम्हाला तिथं स्वतः नेऊन काम करायचं, त्याचा पाठपुरावा करू आणि त्याच्या मागे आमची संघटना स्थापन केलेली आहे आणि आमची संघटना ज्यामुळे काम कराल. या ठिकाणी सगळी उपस्थित मंडळी आहे ती सगळी तुम्हाला माहिती देणार आहे. एवढे प्रास्ताविकमध्ये 2 शब्द सांगून मी तुम्हाला पुढील कारवाई. रेषेखालची मंडळी असतील, या सगळ्यांसाठी युवक असतील, बेरोजगार असतील, तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती योजना असतात, परंतु आपल्यापर्यंत त्याची माहिती पोहोचत नाही. अनेकदा प्रसारमाध्यमंसुद्धा त्यासाठी कमी पडतात आणि म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या, आता मी खेड्यातलाच आहे, लोणार तालुक्यातलं खळेगाव माझं गाव आहे. मी स्वतःचा एक छोटासा परिचय तुम्हाला देतो. मी एस टी महामंडळाच्या मेहकर डेपोमध्ये जवळपास 32 वर्ष सिनियर क्लर्क म्हणून काम केलं, अकाउंटंट म्हणून काम केलेलं आहे. सामाजिक कार्याची मला जास्त आवड आहे. बापूंना माझ्याबद्दल सगळी माहिती आहे. मी एक लेखक आहे, एक कवी आहे. मला अनेक राज्य शासनाचे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. या ठिकाणी सांगावंसं वाटेल की पूर्वी जे आपले माजी राज्यमंत्री होते सुमनभाऊ सावजी यांच्यावरती झुंजा आमदाराची या नावाची कादंबरी मी 1990मध्ये लिहिलेली होती. त्याला मला महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार मिळालेला होता. 1994-95च्या दरम्यान आपले आजचे खासदार आणि त्यावेळेसचे पाटबंधारे राज्यमंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्यावरती सुद्धा एक 125 पानाचं विकासगाथा नावाचं पुस्तक मी लिहिलेलं होतं, जे त्या 95च्या निवडणुकीच्या दरम्यान ते वाटण्यात आलं ग्रामीण भागामध्ये. अकोटचे आमदार आहे सुधाकर गणगणे, त्यांच्यावरती एक पुस्तक मी कादंबरी लिहिलेली होती. अशी पुष्कळ पुस्तकं लिहिलेली आहेत. माझ्या अनेक कवितांना राज्यस्तरावरचे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. मुद्दामून माझा परिचय यासाठी दिला की मी तुमच्यातलाच एक घटक आहे. माझ्याकडेही शेती आहे, माझेही भाऊ शेती करतात. मी ग्रामीण भागातलाच आहे. लोकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती कितपत ही शासकीय यंत्रणा पोहोचवते याबद्दल मी स्वतः साशंक आहे, कारण अनेक योजनांची माहिती नसते. जशी आयुष्यमान भारत योजना 2018 साली आली. 3 वर्ष या योजनेला झालेले आहेत, परंतु 98% लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचलेली नाही. या योजनेचा फायदा कसा घ्यायचा आहे, या योजनेचा फायदा काय आहे गोरगरिबांसाठी, ते लोकांपर्यंत पोहोचलेलंच नाही. तर या योजनेमध्ये जी मंडळी बसतात ती दारिद्र्य रेषेखालची मंडळी, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, ती मंडळी. 5 लाखापर्यंत तुम्हाला फुकट योजना आहे. आपण दवाखान्यात जातो, साधारण आपल्याला ताप वगैरे काहीतरी येते, आपल्याला कोरोना नसला तरी डॉक्टरमध्ये तुम्हाला कोरोना आहे आणि आपल्या त्या कारणावर तो पैसे काढून घेते. आपल्याला सुट्टी झालीत मध्ये 1 दिवस थांबा ना, तू कशाला, तू आमचा पाहुणा आहे का, आम्हाला कशाला थांबून राहिला, आम्हाला सुट्टी झाली ना. पण 1 दिवस तुमचा वाढवला तर त्याचे पैसे वाढतात, तेवढे पैसे तो शिल्लकचे आपले काढून घ्यायला लागला. ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला गोष्टीची काही माहीत नाही. या सगळ्या गोष्टीची माहिती करून घ्या. आपलं गाव आज 50, 60, 70 वर्षापासून 80 वर्षाचे किसन काका यांच्यापेक्षाही बुजुर्ग माणसं या गावामध्ये आहेत आणि राहतात. परिस्थिती, आपल्या गावाचा विकास का नाही, आपलं गाव का सुधारलं नाही. मी ग्रामपंचायतच्या वेळेस सांगितलं होतं निवडणुकीच्या वेळेस की हा बदल करा, पण कोणालाही पटलं नाही. लोकांनी बदल केला नाही. हे गाव गरिबासाठी नाही, हे गाव मोठ्यासाठी आहे आणि मोठ्यानं त्याच्या खळग्या भरायच्या आणि गरिबानं गरीबच राहायचं. तुम्ही कामालाच राहिले पाहिजेत. या गावामध्ये फक्त 3 माणसं श्रीमंत आहेत, सुरेश वानखेडे, दिगंबर वानखेडे आणि भागवत वानखेडे. या 3 माणसांनी मिळून या गावाचं पहिल्यापासून वाटोळं केलं. गावाचा सुधारणा केला नाही, करणार नाही. हे इथं भांडतात, मेकरात जाऊन एक बसतात, एकमेकाचे पुळके गातात आणि तुमच्यासाठी हे लोक काहीच करत नाही, करणार नाही. तरी तुमचा भरोसा त्याच्यावर आहे तर आणखी याच्यापेक्षा डबल वाढवा, आणखी डबल त्यालाच निवडून द्या. आमचं काही म्हणणं नाही, आमचं काही जाणार नाही. पण तुम्ही गरीबाचे गरीब याच्याविषयी होणार आहात हे लक्षात ध्यानात ठेवा तुमच्या. आणि तुम्ही सुधरा, तुमचं आयुष्य सुधरवा, तुमच्या लेकराबाळाचं आयुष्य सुधरावा. या ठिकाणी जास्ती वेळ झाला, मी तुमचा वेळ जास्ती घेणार नाही. सांगण्यासारखं बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या प्रपंचासाठी या ज्या गरीब ग्रेड योजनेने ह्या ज्या योजना आणल्या, या योजनेचं मी
आपल्या दीपकच्या मोबाईलवर आताच हे बोलावून घेतलं त्याचं आणि सगळ्या योजना माहीत आहेत आणि त्या सगळ्या योजनाचं एक फलक आपण हिम्मतराव बापूच्या इथे लावू. कोणाला कोणत्या योजनेचं काम आहे त्या योजनेच्यासाठी त्या योजनेचं सगळं काम आणि ते पाहून की आपल्याला कोणतं काम आहे, आपल्याला विहीर खोदायची, आपल्याला घरकुल करायचं, सगळ्या प्रधानमंत्री कार्यालयातून सगळ्या योजना आहेत. पण आपला कागद माझं घरकुल आलं नाही. मला महाराज भेटत का, महाराज म्हणतात का माझं घरकुल आलं नाही. अहो महाराज, तुमच्या जी फाईल पाठवली, जे कागद दिला त्याच्या त्रुटी आहेत आणि त्रुट असली तर ऑनलाईनमध्ये कोणतंच काम होत नाही. हे सगळ्याला आम्हाला आता सगळ्याला समजते. महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक देशमुख, बुलढाणा.